नमस्कार. पावसाळी विशेष आपण इथं मूग डाळीची भजी रेसिपी बघणार आहे. त्यासाठी वाटीच्या प्रमाणामध्ये सांगणार आहे. तर 3 वाटी मुगाची डाळ घ्यायची, अर्धी वाटी चना डाळ घ्यायची म्हणजे हरभऱ्याची डाळ घ्यायची. नंतर 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आणि आता या डाळींना आहे ना पावडर लावलेली असते, त्यासाठी स्वच्छ धुवून घ्यायची. रात्री भिजत टाकलेली आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही बघू शकतात छान अशी डाळ भिजून झालेली आहे. आता एका पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. 10 मिनिटासाठी चाळणीवरती काढून घ्यायचं म्हणजे त्यातील सर्व पाणी निघून जाईल. आणि नंतर वाटण करून घ्यायचं आहे. त्यासाठी आलं, लसूण आणि 2 चमचे जिरं घ्यायचं. त्यात थोडंसं पाणी टाकून छान वाटण करून घ्यायचं. त्यामध्येच आपल्याला डाळ टाकून घ्यायची आहे. आता ही डाळ आहे ना पाणी न वापरता आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे. छान जाडसर रवाळ असं डाळ पूर्ण वाटून घ्यायची. नंतर आवडीनुसार तिखट टाकायचं, चवीनुसार मीठ टाकायचं आणि नंतर ओवा आणि शोप असं हातावरती छान कुस्करून टाकायची म्हणजे त्याचा स्वाद छान उतरतो. आता यामध्ये ना थोडंसं पाण्यामध्ये मी खाण्याचा सोडा टाकून ठेवलेला होता, तेवढंच टाकायचं. नंतर कोथिंबीर चिरून छान बारीक चिरून टाकून द्यायचा आणि 3 ते 4 मिनिटासाठी छान फेटून घ्यायचं. आता इथं पाण्याचा वापर न करताच हे डाळी वाटून घेतलेले आहे. आता तेलसुद्धा कडकडीत तापून झालेलं आहे. त्यामध्ये भजी करून घ्यायचे आणि तळून घ्यायचे आहे. आणि आता रंग बघू शकतात मस्त आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत अशी मूग डाळीची भजी झालेली आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब.